मान्सून पूर्वीच आता शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आली आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना आता याचा लाभ होणार आहे। अत्यंत मोठी बातमी आता शेतकऱ्यांसाठी समोर येते आहे। आपले शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। शेतकरी कर्जमाफीला मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ, वन टाइम सेटलमेंट, 50,000 प्रोत्साहनपर अनुदानही मिळणार। 20 जूनच्या आसपास पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम होणार जमा। मान्सूनपूर्व पावसावर अवलंबून पेरणीची घाई नको, 100 मिलीमीटर पाऊस पडू द्या तेव्हाच पेरणी करा। कृषी विभागाचा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सल्ला। मान्सून 12 जूनपर्यंत राज्यात होणार दाखल, मात्र पूर्व मान्सून पावसाची राज्यात सुरुवात। खरीपासाठी अनुदानित बियाणांची शेतकऱ्यांना संधी। राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत अनुदानावर बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे। इच्छुकांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर करावा अर्ज। शेती मशागतींची कामे पूर्ण, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे। रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्या शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले। राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती मशागतींचे कामे आता अंतिम टप्प्यात आले असून शेतकऱ्यांना पावसाची आहे प्रतीक्षा। लाडकी बहीण 1.70 कोटी महिला पात्र, केवायसी न केलेल्यांना मात्र लाभ नाही। मुख्यमंत्र्यांची माहिती। ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे अशांना आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार आहे, तर चुकीच्या मार्गाने लाभ मिळवलेल्या 14,000 भावांकडून पैसे वसूल करण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल, एका दिवसामध्ये 4,700 घरावर बसवली सौर प्रकल्प। पंतप्रधान मोफत सूर्यघर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आपल्या घरावर सौर प्रकल्प बसविण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे। कांद्याने रडविले, कुठे चाळीत सडला तर कुठे पावसाने भिजला। वैजापूर, खुलताबादसह अनेक जिल्ह्यातील शेतकरी संकटात। कर्जमाफीची घोषणा पण अंमलबजावणी शून्य। तसेच बाजारामध्ये कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत आहे। DAP ऐवजी पर्यायी खत वापरावे, कृषी विभागाचे आवाहन। खर्च कमी करा, उत्पादन वाढवा। सध्या राज्यामध्ये DAP खताचा तुटवडा सुरू झाला आहे। मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, उकाड्यापासून दिलासा। वृक्ष कोसळले, रस्ते जलमय झाले। सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने तापमानामध्ये मोठी घट झाली आहे। मोबाईल ॲपद्वारे 5 जूनपासून खतांचे होणार वितरण। शेतकऱ्यांपर्यंत प्रणालींची माहिती पोहोचवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेतकऱ्यांना आता आपल्या मोबाईल ॲपद्वारेच खतांची बुकिंग व खरेदी करता येणार आहे। पेट्रोल डिझेल दरवाढीचा फटका, वाहतूक व उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता। क्रिसिलचा अहवाल, खाद्यपदार्थांच्या किमतीत देखील वाढ होणार, त्यामुळे महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचा खर्च देखील वाढणार। कांदा बियाण्याला 600 ते 1200 रुपयापर्यंत मिळत आहे दर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। सध्या राज्यामध्ये 600, 900, 1000 आणि 1200 रुपये प्रति किलो दराने कांदा बियाण्यांची विक्री होत आहे। कापसाखाली क्षेत्रामध्ये 60% वाढीची शक्यता। हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर अतिशय कमी होते आणि आता 2 महिन्यामध्ये दरात 25% उसळी झाली आहे। त्यानुसार यावर्षी खरीपामध्ये राज्यात कापसाचे लागवड क्षेत्र वाढू शकते। खत बियाणांच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यावर ताण, खरीपूर्वीच बजेट बिघडले, घरगुती बियाणांचाही दर्जा खालावला। यावर्षी खते बियाणे व कीटकनाशकांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्पादन खर्च वाढणार आहे। लाडक्या बहिणींना पुन्हा केवायसीची संधी, अनेक बहिणींना ई-केवायसी न केल्यामुळे योजनेचे हप्ते बंद झाले आहे। अशा महिलांसाठी ई-केवायसी करण्याची विंडो पुन्हा सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मशागत एकरी 200 रुपयांनी वाढली। टंचाईने व डिझेल दरवाढीमुळे शेती मशागतींचा खर्च व शेतमाल वाहतुकीचा खर्च वाढणार आहे। पुणे नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी फेकले कांदे, कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचा मोर्चा। तातडीने तोडगा काढला पाहिजे, रोहित पवार यांची माहिती। मान्सून 2 दिवसांमध्ये केरळमध्ये धडकणार। हवेचा दाब आणि वाऱ्याची गती अनुकूल नसल्याने मान्सून दक्षिण भारतीय किनारपट्टीवर अडकला आहे। त्यामुळे राज्यामध्ये मान्सून 14 जूनपर्यंत दाखल होणार।
वादळी पावसाने शहर जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी, वीज पुरवठा झाला खंडित, रस्त्यांची धूळधाळ, खड्डे भरल्याने वाहतूक व पादचारी झाले त्रस्त. नाशिक जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. 25 वर्षापर्यंत मोफत वीज मिळणार, स्मार्ट योजनेची घोषणा, ग्राहकांची मोठी आर्थिक बचत होणार. 1 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा संच बसविण्यासाठी केंद्राकडून 30,000 तर राज्याकडून 17,000 रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. देशात यंदा गव्हाची हमीभावाने विक्रमी खरेदी, गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सुमारे 17% खरेदीमध्ये झाली वाढ. देशात यावर्षी गहू उत्पादन वाढल्याने शासनाद्वारे 349 लाख टन गहू खरेदी करण्यात आली आहे. वादळी वाऱ्याचा फटका, फळ पिकासह सोलार पॅनल भुईसपाट. जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर तालुक्यातील काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला. शेतकऱ्यांनी केली भरपाईची मागणी. पीक विमा योजनेमध्ये जुनी ट्रिगल व्यवस्था पुन्हा लागू करावी. आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शेतकऱ्यांना मिळणार नाही संरक्षण. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना पुन्हा राबवावी अशी शेतकऱ्यांनी केली मागणी. 5 लाखांचे आरोग्य कवच, आभा काळानंतरच निघणार मेडिकल बिल. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून नागरिकांना कॅशलेस 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुविधा देण्यात येत आहे. विहिरींची पाणी पातळी घटली, मिरची पीक आले धोक्यात. राज्यामध्ये उष्णतेची तीव्रता वाढल्याने विहिरी बोरची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मिरची पीक धोक्यात आले. जालना जिल्ह्यातील अपडेट. आता पगारासाठी सरकारी अनुदान घेणाऱ्या शाळांनाही फीस कमी करावी लागणार. शासकीय अनुदान मिळूनही पूर्ण फी वसूल करणाऱ्या राज्यातील अनुदानित शाळांना शुल्क कपातीचे देण्यात आले आहे निर्देश. आता लायसन्स विसरले तर नो टेन्शन, डिजिलॉकर आणि एम परिवहन मदतीला. वाहनधारकांना दिलासा. शासनाच्या डिजिलॉकरमुळे वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक आणि PUC आणि विम्याचे कागदपत्र सोबत बाळगण्याची गरज नाही. 2.25 लाख शेतकऱ्यांना 2,200 कोटींची कर्जमाफी. राज्य शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी. त्यामुळे जालना जिल्ह्यातील 1,75,000 शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ. 2 टाक्यांचे कनेक्शन असून सुद्धा गॅस टंचाई. पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ गृहिणीवर आली आहे. तसेच राज्यामध्ये सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे नवीन गॅस कनेक्शन जोडणीचे काम आता ठप्प झाले आहे. हिंगोलीतील कृषी बाजार विदर्भाच्या हळदीने जाम. 70% हळद भाव मिळाल्याने मराठवाड्यातूनही वाढली आवक. सध्या 13,000 रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव मिळत आहे. पशुधन घटले, शेणखत दुर्मिळ. सोन्याच्या किमतीमध्ये विक्री. पूर्वी जनावरे मोठ्या प्रमाणात असल्याने शेणखताची अडचण नव्हती. मात्र आता 1 ट्रॉली शेणखतासाठी 6,000 ते 7,000 रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. सर्व जिल्ह्यात 5 जून पासून खतासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक. राष्ट्रीय खत विक्री आराखडा ॲपद्वारे बुकिंग करावी लागणार. यासाठी शेतकऱ्यांना फार्मर ID आणि QR कोड अनिवार्य. हंगामपूर्व कपाशी लागवडीची लगबग सुरू. 2 दिवसांमध्ये 310 हेक्टरवर पेरा पूर्ण. सध्या आता राज्यात मान्सून लवकरच दाखल होणार आहे. मात्र सिंचन व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी कापसाची धूर पेरणी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेचा निराधार बहिणींना फटका. महिला व बालविकास कार्यालयामध्ये महिलांचा आक्रोश. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते अचानक बंद झाल्याने हजारो महिलांनी महिला बालविकास कार्यालयामध्ये गर्दी करत आहे. पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास बँकावर होणार कारवाई. मुख्यमंत्र्यांचे सर्व बँकांना निर्देश. खरीप हंगामाच्या तोंडावर सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. आंब्याच्या लागवडीतून बोटणीच्या शेतकऱ्यांनी घेतले लाखोंचे उत्पन्न. शाश्वत शेतीतून शेतकऱ्यांनी साधली आपली आर्थिक प्रगती. पारंपरिक पिकांना फाटा देत यवतमाळच्या एका शेतकऱ्याने आंबा लागवडीतून प्रगती साधली आहे. शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका. सुपर एल निनो संकट अधिक गडद. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. यंदा 88% पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. खतांच्या लिंकिंगवर बंदी. शेतकऱ्यांनो, येथे करा तक्रार. खरीपाच्या तोंडावर बाजारामध्ये स्वस्त असणारे आणि मिळण्यास अडचणी येत असलेल्या खताचे लिंकिंग आढळल्यास कृषी अधिकाऱ्याकडे करावी तक्रार. 5 लाखांचे आरोग्य कवच, आभा कार्ड सक्तीचे.
खाजगी शाळेतील कर्मचारी देखील या योजनेमध्ये समावेश. 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळवण्यासाठी आभा कार्ड काढणे महत्त्वाचे. आले पिकाचा विम्यात समावेश नाही, ही मोठी खंत. संतोष पाटील यांची माहिती. राज्यामध्ये आले शेती फार मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याने आले पिकाला पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करावी, शेतकऱ्यांची मागणी. नवा नियम आला, तुमच्या वाहनांना पॅनिक बटन बसवा अन्यथा लायसन्स होणार रद्द. महिलांसह मुलांच्या सुरक्षेसाठी उचलले पाऊल, मात्र कडक अंमलबजावणीची आवश्यकता. पाऊस न पडल्याने शेतींचे कामे झाले ठप्प. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे. डिझेलबायू मशागती रखडल्या. यावर्षी मान्सूनवर एल निनोचे संकट असल्याने शेतकऱ्यांची धास्ती वाढली. सावधान, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सायबर फ्रॉडचा हप्ता. सावधान, लाडक्या बहिणींच्या खात्यात सायबर फ्रॉडचा हप्ता. साताऱ्यामध्ये धकाधक प्रकार उघडीस. संस्थात्मक व्यवहारामुळे 7 खाती गोठावली. सायबर ठगीमुळे खाते होते साफ. जिल्ह्यात वादळांचा हाहाकार. शेतीसह फळबागांचे नुकसान. पारोळी, भडगावसह परिसरामध्ये वादी वाऱ्यांनी पडझड. कुक्कुटपालन, गोटे व सोलार पंपांना बसला फटका. भरपाई देण्याची मागणी. 5,500 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित. 30 जूनपूर्वी प्रक्रिया पूर्ण न केल्यास पीएम किसानचा हप्ता रोखणार. सर्व शेतकऱ्यांनी पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी आपली वार्षिक ई-केवायसी करून घ्यावी. वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान. बागांचे मोठे नुकसान. मान्सूनपूर्व पावसाचा फटका. हात तोंडाशी आलेला घास हिरावला. बागायतदार शेतकरी हवालदिल. नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. शाळा सुरू होण्यास अवघे 15 दिवस. नव्या निर्णयामुळे गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह. शिक्षक मुख्याध्यापकांची उडाली धांदल. शाळेतील 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशांचे वाटप करण्यात येत आहे. चियाला 20,000 पेक्षा अधिक दर. पारंपरिक सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांना कमी दर मिळत असल्याकारणाने अनेक शेतकरी पर्यायी पीक जसे चिया पिकाकडे वळत आहे. चियाला सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटीसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शहरातील 7/12 जाणार. आता रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. नागरी भागातील मालमत्तेचे व्यवस्थापन होणार आहे. तसेच या प्रॉपर्टी कार्डद्वारे बँक कर्ज मिळणे सुलभ. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खतांच्या लिंकिंगला आळा. जिल्ह्यामध्ये 18 भरारी पथके. लिंकिंगवर बंदी असताना सक्ती झाल्या थेट तुरुंगाची हवा. शेतकऱ्यांना सक्ती करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचे परवाने होणार रद्द. बोगस नंबर प्लेट वाहनांचा ग्रामीण भागामध्ये होतोय वापर. गावागावामध्ये अचानक तपासणी मोहीम राबवून वाहनांचे नोंदणी क्रमांक, कागदपत्रे, मालवाहतूक परवान्याची पडताळणी करण्याची होते मागणी. युरिया घ्यायचा तर इतर खतेही घ्या. शेतकऱ्यांची अडवणूक सुरूच. 40गावमध्ये सक्तीच्या खत विक्रीचा आरोप. बळीराजा संकटात. कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. एसटीच्या प्रवास सवलतीचे कार्ड काढणाऱ्या एजंटकडून लूट सुरूच. 199 रुपयांच्या कार्डसाठी नागरिकांना मोजावे लागत आहे 250 रुपये. तीव्र उन्हाचा संत्रा बागावर परिणाम. गळतीमुळे आंबिया बहार आला धोक्यात. पारा 44° गेल्यामुळे झाडे वाढण्यासह पानगळ, फळगळ वाढली. शेतकरीची हमी भावापेक्षा कमी दरामध्ये ज्वारी खरेदी. पाचोड्यामध्ये शेतकरी त्रस्त. शासकीय खरेदी केंद्र अद्याप बंदच. जळगावमध्ये 2,500 प्रति क्विंटल इतका दर सध्या ज्वारीला मिळत आहे. बैलाविना गोटा झाला सुना आणि ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळेना. खरी पेरणीपूर्व मशागतींची कामे खोळंबली. डिझेल मिळत नसल्याने मशागतींच्या दरात देखील वाढ झाली आहे. मान्सून उंबरठ्यावर. 2 दिवसांमध्ये देवभूमी केरळमध्ये आगमनाची शक्यता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 14 जूनपर्यंत राज्यामध्ये मान्सून दाखल होणार आहे.
कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, प्रतिक्विंटल 600 रुपयांचा तोटा, दर पडल्याने उत्पादन खर्च निघेना, कांद्याला येणाऱ्या उत्पादन खर्चापेक्षा बाजारामध्ये अगदी कवडीमोल दर मिळत आहे. ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकरी संकटात, इंधन बियाणे खते महागली, अल्निनोने कमी पावसाची शक्यता, शेतकऱ्यावर महागडी मशागती करण्याची वेळ व बियाणे खतांच्या कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. 4 दिवसामध्ये सोने 2,000 तर चांदी 9,000 झाली स्वस्त. लगनसराई संपता सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांची काहीशी लगबग वाढली. आजचे असणारे सोने चांदीचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. महाबीटी पोर्टल बंद, मोफत बियाणे योजनेला मुदतवाढ द्या. शेतकऱ्यांना मोफत बियाणे अनुदान देण्यात येत असून महाडीबीटीवर अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात यावी अशी शेतकऱ्यांनी केली मागणी. खत खरेदीमध्ये विक्रेत्यांची नफेखोरी, मिश्र खत घ्या तरच मिळेल युरिया. शिरूर परिसरामध्ये शेतकऱ्यांची अडवणूक, प्रशासनाचे होत आहे दुर्लक्ष. खते बियाणे महागले आणि कर्ज वाटप रखडले. जिल्ह्यामध्ये फक्त 16% पीक कर्ज वाटप. बळीराजा प्रायव्हेट सावकारांच्या दारात. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांसाठीच्या अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या बातम्या होत्या. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याला नवीन बातम्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.